डेंजर बॅटिंग केली बाबूने. हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. खूप दिवसानंतर व्लॉग शूट होतो आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे माझे आजोबा स्वर्गवास झाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं 2 महिने तर मी क्रिकेटपासून पण लांब होतो. पण मी आता ह्या रिसेंटली टुर्नामेंट्समध्ये प्रयत्न केला व्हिडिओ बनवायचा, परंतु मन नव्हतं लागत त्या गोष्टीमध्ये. पण शेवटी सर्वांचे मी कमेंट्स वगैरे पण वाचले की व्लॉग्स काय येत नाही, तर त्याचा हा रिझन होता. पण आजचा व्लॉग असणार आहे माझा नेहरू येथे होणाऱ्या टुर्नामेंटचा आहे. त्यानंतर आमच्या इथे एक आयकॉनची टुर्नामेंट आहे वेगळी, त्या टुर्नामेंटचा आम्ही करणार आहे. तर होप सो आजचा व्लॉग एकदम व्यवस्थित आणि चांगला होईलच तुमच्यासाठी. खूप टाईम नंतर भेटला आहे, तर सर्वांनी नक्की बघा, कारण की आज खूप महत्त्वाच्या मॅचेस आहेत. याच्यामध्ये मी तर पहिली मॅच आयकॉन खेळणार आहे. ती मॅच झाल्यानंतर मी परत इथून जाणार आहे डायरेक्ट नेरूळ गाव येथे, जिथे पहिली मॅच होणार आहे विश्वजित ठाकूर विरुद्ध भावेश पवार, म्हणजे 2 ग्रामीण संघामध्ये, आणि त्याच्यामध्ये 2 आयकॉनसुद्धा आहेत. तर जाऊया आजचा पहिला दिवस. तर सुरुवात करूया खूप टाईमनंतर. तर नक्कीच नवीन जे कोणी व्ह्यूअर्स असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आता आम्ही थांबलो नाश्ता करायला इथे उरण नाक्यावरती. जाम गर्दी. उरण नाका म्हणजे इथून उरणला रस्ता होता जुना, आणि बघू शकता मच्छी मार्केट पण आहे. जाम गर्दी आहे इथे. तर इथं बाजूलाच ग्राउंड आहे, तर थांबलं आहे. आज नवीन पाहुणेसुद्धा आहेत आपल्या व्लॉगमध्ये. जो जुना आपला तुम्ही पाहिला असेल तो म्हणजे आपला मामाचा मुलगा विराज देवळे, आणि मावशीचा मुलगा पण आहे. आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि त्याला सांगितलं पप्पाला फोन कर आणि पैसे मागव, तुझ्या नाश्त्याचे पैसे मी नाही देणार म्हणून. तर बघा आता मजा कशी. हे आला आमचा जाडू मामाचा मुलगा, त्यांनी लावलाय पप्पाला फोन. बघू काय बोलतोय. त्याला पैसे भेटतात का नाही भेटतात. फोन पण नाही उचलत. फोन पैसे नाही भेटले ना तुला भेटणार नाही. उपाशी ठेवीन मी तुला. तुला नाही मग इडली तुला काय नाही भेटणार. इथं खातोय आता इडली आणि मेंदूवडा. हे बघ मंचुरियन कसे बनवतात सकाळ सकाळ. येऊ हे बघ मंचुरियन खाणाऱ्यांनो. भाईने खाल्ली आज माझी फुकटची इडली. तर कसं वाटतं विरस तुला फुकटची इडली खाल्ल्यावर? चांगला नाही वाटलं ना? पैसे पहिले दे म्हणा पाहिजे, घेऊन दे. आता पापासला पंकज दिवसभर पैसे जवळ येत ना तो मामाचा फोन आलेला आहे. पैसे नंतर पाठवशील म्हणा. पैसे म्हणा मी आता निघलो. हो मी तो मारू त्याचा. अरे दे ना नंतरला पाहिजे मला. पाहिजे एकट्याला पाहिजे नंतरला. देणार आहे तुला. बघा मित्रांनो, पप्पांकडून कशी छोटी मोठी भीक मागितली भावानी. का तुम्ही तू बरोबर का नाही? पहिलीच मॅच आहे आमची इथे, आणि आयकॉन टुर्नामेंट असल्यामुळे माझ्या अगेन्स्ट आज खेळणार आहेत चैतन्य पाटील आणि अमित नाईक. मॅच तर चालू आहे. चैतन्य बॉलिंग करतोय. परेश ठाकूर माझ्यासोबत आयकॉन आहे. बॅटिंगला उतरलाय तो. चैतन्य बॉलिंग करतोय. अमित नाईक आणि त्यांच्या समवेत फलंदाज आपल्याला सिद्धेश वास्कर असे पेअर म्हणून पाहायला मिळतात. पहिलाच बॉल ऑफ करायचा. हवे चेंडू कॅचेचा कॉल महत्वाची.
हा फ्लॅगर बॉल होता आउटसाइड द ऑफ लाईन वापरली आहे बॅकहँड वरती आहे यावेळेचा लोअर फुल टॉस ऑन साइडला अलोंग द वेगवान बॉल बॅक स्विंग चांगला परंतु विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन आणि पहिली मॅच जिंकून आम्ही तिथून आलो. आता इथून जायचं आपल्याला डायरेक्ट नेरूळला. तिथे चालू आहे टुर्नामेंट. पण प्रॉब्लेम असा झाला का मी जशी बॅटिंग करून माझी झाली फिल्डिंगला गेलो. एका मित्राने बॅट घेतली आणि तिथे लेदरचं प्रॅक्टिस होते. लेदर बॉलनी बॅटवर मारला, ती डायरेक्ट क्रॅक आली. तर आता आलो मी संस्कार स्पोर्टला. इथं बॅट बनवून घेतोय आणि इथून डायरेक्ट नेरूळला निघणार आहे. तुम्हाला दाखवत याच्या चुकीमुळे माझी बॅट तुटली. याच्यामुळे याने त्याला बॅट दिली, याला ठेवायला सांगितलं. तर हे बघू शकता सुमेचे अंगरक्षक 1 2 3 4. हा आहे संस्कार स्पोर्टचा कारखाना. सकाळ सकाळ भरपूर अशा बॅट्स येतात रिपेअरसाठी. हा एक काशुराम जो सगळ्या बॅटिंगचा ऑलमोस्ट डॉक्टर झाला आहे. सुमित दादा डोंगडे. तुम्ही पाहू शकता हे चिकन आहे ना आपल्या भावासाठी, म्हणजेच याचं नाव काय रे? बगीरा. बगीराचं जेवण बघू शकता तुम्ही इथे. बगीरा गरम आहे. हात टाकला तर असा आवाज येईल माझे. बगीरा स्माइल दे. बगीरा आवाज दे, आवाज दे. नाही ते बघ दुसरा बगीरा आमचा. बॅट बनवून घेतो इथे. केतनची मॅच चालू आहे. 6 चेंडू 8. बॅट दाखव कशी गेली. लेदरचा बॉल बघा कसा झालाय पंच. तर नेरुगाव येथे चालू असणाऱ्या स्पर्धेसाठी मी तर पोहोचलोय. पहिली मला वाटतं क्वार्टर फायनल आहे, कारण की दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत. ते म्हणजे गोरसई आणि दिगोडे. तर त्यांचीच आता जस्ट मॅच चालू होईल. पवनसाठी आणि विवेकसाठी मॅच थांबलेली. हे बघा आत्ताशी पोहोचतात. बॅटिंगला अर्धा तास झाले मॅच थांबले, चालू नाही झाली. मोठ्यादा आणि इथे आकाश गेलाय ओपनिंगला. स्पर्धेने किपिंग मध्ये. सुरेश दादा केणे. बॉल रफ्तार पहिल्याच बॉलवर का आलाय 6. त्याच्यानंतर डॉट बॉल. आता बघूया संकटमोचक तूच होशील वाटतं. आता संकटमोचक तूच होशील बाबू. बाबू हात फिरव, खरंच सांगतं. कपिल तर येई पण नाही जवळ बघून. पवनला आले 2 बॉल 2 6. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सामाजिक कार्यकर्ते दीपेश पाटील हे देखील बॅडमिंटन शॉट 3 बॉल 3 6. सहा बॉल 4 6 आले पवनला. टेन्शन मध्ये. रुपया देखिए कमेंट्री के लिए दीजिए, आपके लिए भी 500 जरूर। इसे याद रखो। ओह माय गॉड, देखते हैं अंपायर का डिसीजन का इंतजार। डिक्लेअर. डेंजर बॅटिंग केली बाबूने. और मेगा विश्वजीत ठाकुर नाम का बड़ा झटका। आता बिग फाईट आहे मोठ्यादा विरुद्ध भावेश पवार. बघूया मॅच टर्निंग ओव्हर असेल ही, कारण की आयकॉनला कंपल्सरी 2 ओव्हर आहेत कंपल्सरी. त्याच्यामुळे शुभमला काही करून 2 ओव्हर टाकायला लागते आणि मोठ्यादा 1च ओव्हर टाकणार आहे. हे 6 बॉल जाम इम्पॅक्ट होईल. वाटतं तुला मोठ्यादाला 6 येईल का नाही? पलाला गडी. नो कमेंट्स. पहिलाच बॉल सोडून दिलाय. पहिलाच बॉल वाढी गेला. कीपरच्या हातात स्पर्धांमध्ये मॅचेसमध्ये पुरस्कार त्याने नेहमीच रायगडने परिस्थितीमध्ये
पारितोषिक त्यांनी जिंकले होते. मोठ्या त्याच्या आता 5 बॉल झालेत, एक पण 6 नाही आलाय. बघूया आता लास्ट बॉल आहे. बॉल तर वरती उडलाय पण मिस. भावेश आऊट झाले. आता इथे पवन. धावा झालेल्या स्कोरबोर्डवरती 33. 16 बॉलसाठी शिल्लक आहे. 16 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पवनसाठी एक मारला, फिल्डर आहे. त्याला हे काउंटरमध्ये बॉल थेट चालला बाउंड्रीच्या दिशेने. 4 धावांचा होता. शुभम बॉल हवे, बॉलच्या खाली येतोय. पुढचा बॉल हे कोण जिंकायला पाहिजे? कोण जिंकायला पाहिजे? जो जिंकल मी त्याच्याकडून. तू टाळ्या तर फिल्डिंग वाल्यांच्या वाजवते. विश्वजित ठाकूरची टीम जिंकल. विश्वजित ठाकूरची. डिक्लेअर केली. पाऊस आला आता. पहिला बॉल तर आलाय 6. 6 बॉलमध्ये 27 पाहिजे. त्यात पहिल्याच बॉलला फरतीने मारलाय 6. तर मॅच तर जाम मजा येणार आहे. आणि पब्लिक बघू शकता तुम्ही इथे, भरपूर पब्लिक आले इथे. 5 बॉल 21 राहिले आता. आणि बच्चे पार्टी मजा घेत आहेत. बघू याच्यानंतर आमची मॅच आहे. यांच्यात जो जिंकेल तो आमच्याशी खेळणार आहे. मोठ्याला पूर्ण भिजला, एवढी मेहनत घेतली एका मॅच मध्ये. बॉल तर डॉट आल्यासारखा वाटतोय. 1 तर रन झाली. 2 रनला पण पोहोचलाय. रंगत असताना 19. मॅच तर आता रंगली आहे जाम. 4 बॉल 19 पाहिजे होती आणि परत एकदा 6 आला. आता मॅच आली 3 बॉल 13 रन आणि कंपल्सरी चेस आहे. तर कमीत कमी त्याला 2 6 तर मारावेच लागतील. आणि 1 रन होपसो 1 रन मध्ये पण मॅच फिरू शकते. मजा तर येते जाम इथे खेळायला आणि बघायला सुद्धा, कारण की भरपूर प्रेक्षक आले तिथं मॅच बघायला. खरी मजा हे घेत आहेत. इकडे तिकडचा डगआउट आहे पूर्ण. पब्लिक बघू शकता तुम्ही. पूर्ण पॅक केलेत पब्लिक. एवढी लोक बसले तिथं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, कारण बॉल जोपर्यंत पडद्याला लागत नाही तोपर्यंत धावा तुम्ही काढू शकता. आणि त्यामुळे आता इथे 1 धाव मिळेल. आता कंपल्सरी 2 बॉल 2 6 मारावेच लागतील परतीनला जर ही मॅच जिंकायची तर. काय सोडला बॉल? ये क्या था? दोन बॉल 12 पाहिजेत आणि मिस जस्ट झाला. आता 1 बॉल 12 आहे आणि तो पण डॉट. अशा प्रकारे दिगोडे संघ जिंकलाय. ते गोरसे संघ नाराज झालाय पूर्ण. रन भरपूर केले याच्यामध्ये.
मोठ्या त्यांनी मस्त मॅच काढली. नवीन बॉलरला तुम्ही संधी दिली, कसली भाई डेंजर टाकली. ठाकूर इंजर्ड होतं त्याच्यामुळे त्याला ती संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं त्यांनी. थोडी क्रुशल सिच्युएशन होती पण तुझी बॅटिंग डेंजर केली ना तिथं आता नाही बरं. कॅप्टन विघ्नेश कॉल करणार आहेत. येस, मोठ्या त्यांनी डेंजर बॅटिंग केली. पहिलाच आम्हाला जाताना फेम फॉलोइंग भेटलेलं आहे गाईस. इथे फोटो काढायला घेतलेले गाईस. आता चाललेलं स्टार क्रिकेटर ऑलराऊंडर म्हणून जागा बनवतोय. कट केला बॉल पॉइंट मध्ये फिल्डर त्या ठिकाणी तिकोटे टीम मध्ये. याही वेळेस मात्र बॅटची एज घेऊन पहिला बॉल मयूरसाठी ऑन साइड ट्राय केलंय. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 15च्या सरासरीने क्लिक केला परंतु फिल्डर आहे बॉलच्या खाली. त्याला बॉल सापडेल का आणि बॉल सापडला फिल्डरच्या हातामध्ये. हॅलो गाईज, तर मॅच पण आमची झाली मोठ्या त्यासोबत. खूप खराब झाली मॅच, कारण की ॲक्च्युली ग्रामीणचे जे संघ होता माझा मोठी जो, त्या संघातले ऑलरेडी खेळणारे 5 प्लेयर नाही आले. त्यात माझ्यासोबत जो आयकॉन होता दिनू कांबळे, तो पण नाही पॉसिबल झाला त्याला तिथे यायला. तर पूर्ण वीक झाली, पूर्ण टीम आमची ऑलमोस्ट वीक झाली. 6 ओव्हरची त्यात मॅच होती, लो स्कोरिंग मॅच झाली. 33 त्यांना करायचे होते चेस. मग होप्स पण डाऊन होते सगळ्यांचे. मग त्याने चेस पण केलं लगेच इझिली 2 ओव्हरमध्ये. त्यात पण विश्वजित दादांनी चांगले रन केले. आता झाली मॅच आणि आता चाललो परत सकाळी जिथे जिंकलेलो तिथे खेळायला. आणि माझी रायगड नवी NM रायगड संघ जो ओपनला खेळतो तो संघ खेळतोय खारकोपर येथे. आता तिकडं पण जायचं आहे, इकडं पण काही समजत नाही कुठं जाऊ. सध्या जाणार आहोत आम्ही जेवायला, कारण की आमचा छोटा डुक्कर बोंबलतोय. कारण की ह्याला लागले बिर्याणीची चट. तर आम्ही आता चाललोय बिर्याणी खायला. काय तर आमची सेकंड मॅच आता इथे लागलेली आहे. टॉस जिंकून समोरच्या टीमने फर्स्ट फिल्डिंग घेतली. चॅम्बाबाई वगैरे इथे ऑलरेडी क्वालिफाय झालेत, पाय भेटले त्यांना हाय स्कोरमुळे. आमची बॅटिंग ओपनिंग गेलेली आहे परेश ठाकूर, ज्यांनी पहिल्याच मॅचला केल्यात 50 सोबत अजित. आणि ऑपोजिट टीममध्ये सूरज पाटील, वाघिवलीवाडा किपिंगला आणि अनिकेत मोकल जो बॉलिंग टाकणार आहे पहिले. इथे सगळे नेट्समध्ये करतात कशी प्रॅक्टिस. सेकंड मॅच पण आता मी जिंकलो आणि भेटले मला मॅन ऑफ द मॅच, ज्याच्यामध्ये मी 6 बॉलमध्ये केलेत 21 का 22 रन केलेत. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दाखवतो रे मी. तो ह्याला मी ठेवलं व्हिडिओ करायला, पण नाही काय व्हिडिओ नाही करत. निव्वल बिर्याणी खायला आलेला माझ्यासोबत. आणि आमच्यासोबत डॉक्टर कपिल. ज्यांना कोणाला मेडिकलची सेवा हवी असेल तर तुम्हाला इथे डॅशबोर्डवरती मी नंबर देतो, तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून प्रिस्क्रिप्शन घेऊ शकता. इमर्जन्सीमध्ये 24 तास तुम्हाला ते सेवा पुरवू शकतात. शाबास शाबास शाबास. शाबास शाबास तर मित्रांनो, शेवटची मॅच आम्ही हरलो फायनल पारगाव संघासोबत. आणि मस्त मॅच झाल्यात, पाऊस पण पडलेला मजबूत. व्हिडिओ करायला नाही भेटला त्याचं कारण असं लगा, तर आम्ही 2-2 ओव्हरच्या मॅच खेळलो. भाई आपले टीम अजनबी 1 साईड जिंकलेली. आता हे सगळे फोटो बिटो काढतात, सगळे फोटो काढतात मस्त. एसी कॉलेजचा चार्मिंग बॉय आहे का? बेसबॉल परेश ठाकूरला भेटले सिरीज. आता मस्त की तो मटन बिटन खायला नेणार आहे आम्हाला. आयोजनामध्ये आज मात्र सर्वांचा साक्षीने. मित्रांनो, आज तर दिवसभर खेळत होतो. सकाळी जिथे खेळलो, पहिली मॅच जिंकून नंतर गेलो नेरूळला हारलो पहिलीच मॅच. त्याच्यानंतर परत एकदा रिटर्न आलो इथे कोपर, म्हणजे आमच्या इथे आजूबाजूलाच आहे, नवीन एअरपोर्ट झालं त्याच्या बाजूलाच ग्राउंड आहे, तिथे आलो खेळायला. आणि तिथे आम्ही सेकंड प्राईज भेटला आहे. आणि मस्त आली आज दिवसभर मॅच खेळायला. बॅटिंग पण केली. बॅटिंगच्या व्हिडिओज काय काढल्या नाही, केलेत व्हिडिओ, आलेत व्हिडिओ, तर बघूया ॲड करीनच मी. तर आज दिवसभरात मस्तपैकी टुर्नामेंट झाली सक्सेसफुल. आज सेकंड प्राईज इथे भेटला. आणि आता बघूया नेक्स्ट कधी. आता टुर्नामेंट मला वाटतं कोलगेट ग्राउंडवरतीच आहे. तर होप सो. खूप दिवसानंतर हा व्लॉग बनवला आहे.
तर नक्कीच तुम्हाला आवडेल, कारण की त्याच्यामध्ये गोरसे विरुद्ध विश्वजित ठाकूर म्हणजे ती कुठं हा संघाची सुपरहिट मॅच आहे, शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेली. ब्लॉग इथेच मी संपवतो आहे आणि खूप टाईमनंतर हा ब्लॉग बनवला आहे. थोडी लिंक तुटली असेलच आधीमध्ये, पण काय जास्त काय बोलू शकलो नाही आणि प्लेयरसोबत एंगेजमेंट पण थोडी कमी होती या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.